चौकाराने आपण पहिले ते धावसंख्या पुढे सरके धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 5 धावा वाल्मिकी लिओन संघाच्या. विशाल गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. नीरज फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. आशुतोष सरांचा इशारा चौकार. आजपासून आपण बोलले तर उंबारली गावामध्ये सप्ताह सुरू होतोय 4 दिवस. दरवर्षीप्रमाणे सकाळी पालखी देखील निघाले. गुढीपाडव्याला सप्ताह सुरू असतो. त्यानंतर 4 दिवसांनी काल्याचे कीर्तन असतो. सर्वांनी आवश्यक या उंबारली गावामध्ये येऊन कीर्तनाचा स्वाद घ्यायचा. आपण त्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा. त्यानंतर महाप्रसाद देखील असणार आहे. आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 3 तारखेला मला वाटतं 3 किंवा 4 तारखेला काल्याचं कीर्तन देखील असणार आहे. सर्वांना उंबारली वासियांच्या आम्ही धन्यवाद देऊ. कारण सप्ताह म्हटलं तर सर्व जणांना एकत्र आणणं, तेवढाच भजन कीर्तन करणं, गावामध्ये नामस्मरण होणं. डान्सर फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमा रेषा पार. चौकार. नाही, नीरजनी मला वाटतं आज पूजा देखील भरपूर करून आलाय. दमदार सुरुवात. नवीन वर्ष आहे. आमच्यासोबत आमचे 40+ असोसिएशनचे गुणलेखक भावेश पाटील याच गावचे स्थानिक गुणलेखक आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संजय पवार देखील आलेत रेग्युलरचे खेळाडू मानपाडचे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाज विकास. जरा बॉलरचा हॅलो वैभव येतो गोलंदाजी मार्कवर. श्यामदादा परदेशी देखील मला वाटतं खेळाडूंबरोबर बातचीत करतायत. विकास. विशालचं षटक संपलं तर विकास आलाय. वैभव सॉरी. आणि बॅटिंग आपण पाहू शकता यावेळेला. हो चांगला चेंडू खोदून काढला. यावेळेला बॉल बॅक टू ड्राईव्ह होता. डॉट चेंडूची समाप्ती. हे सलग 2 मॅचेस देखील मुंबई इंडियन्सने गमावल्यात. काल देखील लवकर राहुल आपण तर रोहित शर्मा लवकर बाद झाला. राहुल गोलंदाज आपण तर बॅटिंग करतोय. वैभव गोलंदाजी मार्ग. वैभव तो राहुल. हो बॅटची आतली कडा. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याची आपण तर इथे चान्स होता. रनआउटचा डायरेक्ट हिट देखील केलं होता. डॉट चेंडूची समाप्ती. वैभव चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला राहुल आपण पाहू शकता. नीरजने 3 सलग चौकार मारले. चांगली बॅटिंग केली नीरजने देखील. वैभव तो राहुल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. 4 षटकांची मॅच. फुल टॉस आहे. फटका चांगला यावेळेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक फक्त पाहतोय किती उंचावरून चेंडू. षटकार. नाही 2 तारखेला आपल्याच विभागातील आपण तर ज्यांनी आपल्या आगरी समाजाला खऱ्या अर्थाने घडवलं ते वासुदेव महाराजांचे सुपुत्र सिद्धार्थ महाराजांचं काल्याचं कीर्तन असणार आहे. वैभव तो राहुल. फटका चांगला यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक आले. झेल ड्रॉप. शुभम आहे तिथे. शुभमने झेल सोडला बघा ना. अक्षय रंगदळ आणि शुभम रुपेश पवार या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या दाखल करते पाहू शकता. यावेळेला
21 धावा. फटका लाजवाब आहे. चेंडू चालला यावेळेला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषा पार. चौकार. याच दरम्यान महाराज बघा आमचे SP मला वाटतं मॅचला जात आहेत. बेस्ट ऑफ लक. उंबारली 40+ संघ. महाराज देखील एक जबरदस्त क्रिकेटर. वैभव ओ शपल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं यावेळेला. क्लीन बोल्ड होत आहेत. वैभवला यश मिळत आहे. बॅटर राहुल बाद होतोय. वाल्मिकी लेवन संघाला पहिला धक्का. धावसंख्या पुढे तर 25 आहे. करूया नेक्स्ट मॅच. चला सिद्धिविनायक आणि एक ओमकारचे कॅप्टन टॉससाठी यायचे. नाही पाऊण तासपेक्षा जास्त गेला नाही तर अन्यथा चौथी मॅच आपल्याला बघायला मिळाली असती. आईसाई विपक्ष वाल्मिकी. नाही वाल्मिकी संघ यावर्षी खूप फॉर्मात आहे. 2024-25 अजय येतोय. अजय या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. अक्षय रंग यांना आपण शुभेच्छा देऊया. गुढीपाडव्यापूर्वी त्यांना गोड बातमी मिळाली का त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालाय. पण अक्षय नाही अनिकेत आम्हाला चांगली माहिती देतात. अक्षय तुम्हाला सुपुत्र झाला म्हणजे त्यांची इच्छा काहीतरी आज बघा तुम्ही त्यांच्याकडे. चला सिद्धिविनायक आणि वाल्मिकीचे कॅप्टन टॉससाठी या. बॉलर स्नेप्स साई आलेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण बॅटर पाहू शकता यावेळेला नीरज अभय. नीरज नाही का नीरज स्ट्राईकला नीरज आहे ना. ओ लाईन पावी लागणार यावेळेला पंच वाईट शिकून करतात. आशुतोष चव्हाण हे चांगले क्रिकेटर आहेत. चांगले पंच देखील आहेत. आशुतोषने आजच आम्हाला सांगितले की बळबटील मी देखील पंचगिरीमध्ये मी देखील आता सातत्याने दिसेल तुम्हाला. अभय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला नीरज. व डान्सिंग डाऊनच्या माध्यम फटका खूप चांगला यावेळेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आले त्याच्याकडून झाले चूक आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये 4 धावा. धावसंख्या दाखल करते 30 धावा. हो चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करायचं होतं. अजय तेच सांगतोय की फटका तुम्हाला मिड विकेट रिझनमधनं काढायचा होता किंवा एक्स्ट्रा कव्हर रिझनमधनं. अभय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली. पाहिजे 2 धाव होत आहेत का नकार देतात यावेळेला. एकच धावसंख्या दाखल करते 31. वाल्मिकी लेवन संघ प्रथम बॅटिंग करतोय. षटक प्रगतीपथावर 3रं. 31 धावा. अजयला आपण पाहू शकतो स्ट्रायकनला. अजयकडे प्रचंड गुणवत्ता ताकद आहे. चला सिद्धिविनायक आणि एक ओमकारचे कॅप्टन टॉससाठी या. अभय गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट. थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण पॉइंट. एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला आपण 30 सरकारच्या बाहेर. हो चांगला चेंडू होता यावेळेला. समोर टाकला होता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 32. नाही वाल्मिकी लेवन संघाला नीरज आहे बॅटिंग करतोय पण 3 चौकार वगळता त्याच्याकडून मोठे फटके अजून येत नाही. यासाठी नीरज जाणला होता. काय बॅटिंग केली होती. त्रिमूर्ती प्रीमियर लीगमध्ये जी स्पर्धा झाली ते देसाईच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जबरदस्त बॅटिंग केली होती. नाही तशा प्रकारची बॅटिंग करणं बाकी गरजेचं. आता याच्यानंतर एक षटक असणार आहे. चला एक ओमकार आणि सिद्धिविनायकचे कॅप्टन
डाऊन डी ग्राउंड क्षेत्ररक्षक मिळवलं येतो डीपमधनं चेंडूला फीड करतोय तर त्या सर्कलमध्ये एकच धाव. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता या वेळेला 33. अभय चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके बिलकुल मारू देत नाहीये. दोन आक्रमक बॅटर असून सुद्धा तिथे धावांना आपण तर लगाम घातले. संघर्ष करावा लागतो. रोखल्यात धावा. अभय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला अजय ऑन साइडला डाऊन डी ग्राउंड पूलच्या मध्ये चेंडू झाला मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आई साईचा संघ बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चला सिद्धिविनायक आणि एक ओंकारचे कॅप्टन धावसंख्या धावफलकात 34. या षटकात आपण अभयने धावा दिल्यात फक्त आणि फक्त. एकही मोठ्या फटक्या मारू दिले. जबरदस्त गोलंदाजी केली. 9 धावा दिल्यात. अच्युत सिंग TPL मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता. गोलंदाजी मार्कवर करण नाही तर अजयला इथून काहीतरी चांगली बॅटिंग करावी. अजय आणि आपण ते नीरजला इथून 50 धावा जर करायच्या असतील तर या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस या वेळेला गती परिवर्तन होतं पण लाईन मात्र व्यवस्थित नव्हती. कुठेतरी दिशेवरती नेत नव्हतं. पंच वाईड शिकून करतायत. अवांत धावेने भर धावसंख्या 35. करण गोलंदाजी मार्कवर खुनीगाव एंडकडून राईट आर्म ओव्हर द कडे मार्क टाकला अजय. ऑन साइडला पूल केलाय डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला स्क्वेअर मिडविकेटच्या मध्ये. क्षेत्ररक्षक डीप पण आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं धाडच नव्हतं पण आता होतील. नाही नीरज स्ट्राईक सोडायला तयार नाहीये. 36 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. करण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होता शाकला. नीरज होल ऑफ केलाय. उंच गेलाय. फटका फसलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय. झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसरी होते का पाहायचं आता. नकार दिलाय. नकार दिलाय. धावसंख्या धावफलकाती 38 धावा. भावेश पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट येते. जबरदस्त गुणलेखक आमचे. कारण सागावची स्पर्धा झाली. 3 दिवस जबरदस्त काम केलं आणि भावेश यांना सांगितलं आमच्या अजून कमिटीने की पुढच्या वर्षी भावेश जर ही स्पर्धा 5 दिवस झाली तर तुम्ही 5 दिवस कंटिन्यू असणार आहे. संपूर्ण 30 टीम राहील. MTC वाले देखील आपल्यासोबत राहतील. ओ फटका चांगला आहे. डाऊन डी ग्राउंड. मिसफीड होते यावेळेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते पण त्याच्याकडून चुकी होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तसं काय धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. नाही आपण म्हणजे तर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आई साईच्या माध्यमातून. वाल्मिकी लिओन संघाला ना मोठे फटके मारू दिले नाही. नीरजचे तर 3 चौकार सोडले ना त्यानंतर मोठे फटके येतच नाहीये. चेंडू लाईन पंच नोची खूण करतायत म्हणजे फ्रीट. आता इथून सिकंदर इलेक्ट्रिकचे मालक सिकंदर साहेब या पण आपला देखील हार्दिक स्वागत आहे. मुलाचं सहकार्य त्यांचं देखील. करण फ्रीटचा चेंडू स्ट्रायकेला. नीरज काय करतो इथून षटकार चौकार येतो का पाहायचं की डॉट चेंडू येतोय. नीरजने आज पाहिजे तशी बॅटिंग केली. 3 चौकार वगळता त्याच्याकडून मोठे फटके आलेत नाहीत. पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट केले. बॅटर बाद.
धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 42. विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग आहे, या स्पर्धेचा नियम आहे. बेचाळीस धावा चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बघितले तर 2 चेंडूचा खेळ बाकी आणि आशुतोष चव्हाण देखील बघा पंचांच्या भूमिकेत एक चांगले क्रिकेटर आहेत. क्रिकेटमध्ये पंच कोणाला मग ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे, अशाच व्यक्ती तुम्ही पंच म्हणून नियुक्त करू शकता. करणचं कौतुक करे, फ्रीटचा चेंडू किती चांगला टाकला होता करण तोजे. ओ चेंजा पेस गती परिवर्तन आजे बघा भवऱ्यासारखे घर करून फिरले. चेंडू आणि बॅटचा काय संबंधच होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. करणचं कौतुक करेल, कारण त्याला माहिती आहे वेगाने चेंडू टाकला तितक्यात वेगाने अजय प्रहार करेल. त्यामुळे चेंजा पेस गती परिवर्तन बघायला मिळते. लॉफ केलाय स्टँड अँड डिलोच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला आपण तर लॉंग गॉन सीमारच्या पार षटकार. टॉस साठी या सिद्धिविनायक आणि एक ओमकारचे कॅप्टन टॉस साठी यायचे. सिद्धिविनायक आणि एक ओमकारचे कॅप्टन. तर याच दरम्यान विठ्ठल पाटील यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज आपण ते बैले तर सामना देखील एन्जॉय करतायत. सिद्धिविनायकच्या आणि एक ओमकारचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं वाल्मिकी 11ने 48 धावा केल्यात आणि आई साई या संघाला आता 49 धावांचा पाठलाग करायचा. कंपल्सरी चेसिंग. पहिला सामना जिंकला होता साई कृपा या संघाने. मंगलमूर्ती संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. सिद्धिविनायक आणि एक ओमकारमध्ये मॅच अजूनही झाली नाहीये. चला एक ओमकार आणि सिद्धिविनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. त्यानंतर टायगर 11 वर्सेस SN परी 11. टायगर 11 संघ आपण रिपोर्टिंग करा. SN परी क्रिकेट आयोजित SN परी चषक 2025.
वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ उंबारली आणि बघा सप्ताह सुद्धा आजपासून सुरू झालेला आहे. 4 दिवस हा सप्ताह तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर काल्याचं कीर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुवर्य वासुदेव महाराज मात्र यांची सुपुत्र आपण पाहतोय सिद्धार्थ महाराज यांचं उपस्थितीत आणि श्री चेतन महाराज मात्रे डोंबिवली अध्यक्ष वारकरी संप्रदाय ठाणे रायगड यांचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल विठ्ठल मंदिरात. प्रवचन हरिपाठ कीर्तन आणि रात्री 9 नंतर संगीत भजन म्हणजे पारंपरिक सोहळे उंबारली गावामध्ये नेहमीच साजरे केले जातात. गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वळूया मॅचच्या दिशेने. या मॅचमध्ये 49 धावा आता पाठलाग करायच्या आहेत. आई साई 11 संघाला आणि सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. राहुल ठाकूर आणि आशुतोष चव्हाण यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. सेकंडला साईला तुम्ही पाहतायत. नोट सेकंडला करण आणि पहिले षटक घेऊन आहेत गोलंदाज साहिल. चला मॅच सुरू करायची. साहिल येतात पहिले षटक घेऊन. 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सज्ज झालाय. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती साईच्या बॅटमधून आलाय. साईलच्या विरोधात सिक्सर. हाही फटका चांगला आहे. आता 2 धावा इथे पूर्ण आल्यात. पहिल्या चेंडूतील षटका, दुसऱ्या चेंडूतील 2 धावा. पुढचा बॉल साहिल. हाही फटका चांगला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अजय तिथे. चांगली फिल्डिंग केली. एक सिंगल जरूर मिळाले. 1 ने धावसंख्या पुढे सरकली होती. 9 वरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. नऊ धावा धापल करते आपल्या पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग करत असताना ऑप्शनच्या बाहेर होता मात्र त्याला पाठवून दिलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धापल कॉल आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केलीस आई साई या टीमने. बघा लक्ष 49 धावा चेस करायचे. 13 ऑलरेडी झालेले आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. पाच बॉलमध्ये 14 धावा आल्यात. चौदा धावा साहिलने आतापर्यंत खर्च केल्या. 49 धावांचं संरक्षण या मॅचमध्ये वाल्मिकी 11ला करायचंय. SN परिचषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. जास्त सफल झालेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आलेत.
डॉट बॉल जिथे समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 14. 18 बॉलमध्ये अजूनही 35 या मॅचमध्ये करायचे आहेत आई साई या टीमला. अठरा चेंडू 35 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसला एन्जॉय करू शकाल. 18 बॉल 35. चला जास्त वेळ नकोय. वाल्मिकी 11 फिल्डिंग लगेच लावून घ्या. थोडस जलपान करत असताना प्रथमेश वजे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. त्याला सांगतो बोलू. संतोष आता बोललाय तसा. हो सांगा अशोकला बरं नाही जमणार. हा त्यांनी मैदान दे. कोण संतोष वजे कुठे आलाय? कोण प्रथम वजे या स्पर्धेमध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रथमेश वजे रॉयल हॉटेलचे मालक सुद्धा आहेत. कोटप्प्याचा बॉल होता. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. श्याम भोईर यांचे आगमन झाले. कॅप्टन कुल उंबारली संघाची त्यांना विनंती असेल या. आपले हार्दिक स्वागत. मी सांगतो तू सांग तरी पण मी संतोषला फोन करतो. इथे मात्र चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. थ्रो फेकी कुठे गेली आहे? बॅकअप जरूर आहे मात्र 3 धावा मिळाल्यात. पहिल्याच बॉल आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल नो बॉल होता. त्यानंतर या 3 म्हणजे एकाच बॉलमध्ये 4 धावा आल्यात. चार ने धावसंघ पुढे सरकली. ती 22 धावा धापलकोती बघू शकाल. 23 धावा धापलकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू बॅकवर्ड स्कोअर लाईकच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. आशुतोष सरांचा इशारा आहे. तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 29 धावा धापलकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा झालेत. 29 म्हणजे 20 अजूनही हवेत. 14 बॉलमध्ये 14 चेंडू 20 अजूनही बनवायचे या मॅच मध्ये. आई साई 11 संघाला वाल्मिकच्या विरोधात
पुढचा बॉल. हाही फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सिकंदर इलेक्शन यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 33 संख्या 33. 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 16 धावांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 15 धावा या मॅच मध्ये करायचे त्या आई साई संघाला. बारा चेंडू 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच सोपी झाली आहे ती आई साई 11 संघासाठी. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 पूर्ण झाले आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा करायच्या. 11 चेंडू 13 धावांची गरज. अकरा चेंडू 13 धावांची गरज. डॉट बॉलची समाप्ती होते. 10 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये करायचे. तिसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी राहुल आलेत. राहुलला कमबॅक करावं लागेल. राहुलला विकेट घ्यावे लागतील. राहुलला डॉट बॉल टाकावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर. हा चांगला बॉल होता मात्र एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 9 चेंडू 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. नऊ चेंडू 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. राहुलचा पुढचा बॉल. चांगला बॉल होता. तिथेही चूक झालीये. डायरेक्ट हिट झालाय आणि आता बघायचंय राहुल ठाकूर सरांचा इशारा देतोय फलंदाज. OUT आउट. फलंदाज रन आउट. आठ चेंडू आणि आता 12 धावांची गरज. मी मगाशीच उल्लेख केला राहुलचे येणारे बॉल चांगले आले तर या मॅच मध्ये कमबॅक होईल वाल्मिक 11 टीमचं. मग इथून राहुलने जर धाबा खर्च केल्या तर मॅच सोपी होईल आई साई या टीमसाठी. आठ चेंडू 12 धावांची गरज. वैभव आलाय ना परशा. ए परशा वैभव आहे. आठ चेंडू 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावांची गरज असताना हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि बघायचे षटकार आहे की झेल आहे.
रिव्ह्यू आउट आहे. सात चेंडू आता 12 करायचे आहेत. हॅलो चेक करायचंय. कॅमेरा ब्लड झालाय लक्षात घ्या त्यामुळे दिसत नाहीये. अमीन भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथमेश वजे मानपाडे ज्यांच्या माध्यमातून इथे तुम्हाला आता स्पर्धा नाईट स्पर्धा पाहायला मिळणार आहे 2 एप्रिल ते 6 एप्रिल. तर या प्रथमेश वजे आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे. अमीन भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. टायगर टीमचे बघा राजा भाई राजाची फलंदाजी आम्ही नाही दिसत नाहीये ना कॅमेरा ब्लड झाला चेक केला मी मान्य करावं लागेल. खेळाडूवृत्ती दाखवा फक्त प्लीज. आउट आहे. 7 बॉल 12 प्रथमेश वजे यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना प्रथमेश वजे यांच्या माध्यमातून मानपाडा 40+ आयोजित तुम्हाला डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा पाहायला मिळेल. जय पिंपला देवी चषक येत्या 2 एप्रिल ते 6 एप्रिलला याच मैदानामध्ये 32 40+ संघ 2 व्हीलर बाईक्सवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि 16 ग्रामीण रेग्युलर संघ खेळतील. सिकंदर इलेक्ट्रिशियन यांचाही सत्कार होईल. आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 11 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सहा चेंडू 11 धावा करायचे आहेत. चला मॅच सुरू करा लवकर प्लीज. वाल्मिकी 11 जास्त वेळ नका घेऊ. आई साई 11 संघाला 6 चेंडू मध्ये 11 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. गोलंदाज श्रावण कमबॅक झालाय वाल्मिकी 11 संघाचा. 6 बॉल 11. दर्शन उर्फ लारा बघा थोडासा सराव करतायत. मला वाटतं पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. दर्शन एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे खूप चांगले मित्र आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. इथे काय घडलंय. स्ट्राईक हवी होती मग क्रीज का सोडली. फलंदाज बाद होईल. साईची खेळी समाप्त होईल. हा मोठा धक्का लागत असताना आई साई 11 संघाला आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे. बऱ्याच वेळा आम्ही हा 40+ मध्ये सुद्धा नियम पाहतो. कंपल्सरी चेसिंग 5 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टायगर 11 आणि SN परी 11 चे कॅप्टन टॉस साठी या. चला टायगर 11 आणि SN परी 11 राजा एका बाजूला असतील एका बाजूला अनिल. टायगर 11 चे कॅप्टन आलेले आहेत. चला SN परी 11 चे कॅप्टन अनिल आपला कॅप्टन लवकर पाठवा. पाच चेंडू
5 चेंडू 11 धावांची गरज. SN परिलेवनचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत. प्रथमेश वजे साहेबांच्या शुभ हस्ते. रॉयल हॉटेलचे मालक. अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज OUT आउट. फलंदाज बाद होईल. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. वाल्मिकी 11 4 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. प्रथमेश वजे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच. टायगर 11 विरुद्ध SN परी 11. एक चांगली मॅच आहे नंतर तुम्हाला पाहायला मिळेल 4 ओव्हरची. टायगर 11 संघ टॉस विने पुढच्या मॅच मध्ये 2 मिनिटाचा वेळ घेतलाय. SN परी 11च्या विरुद्ध. त्यानंतर ओम 11 विरुद्ध NDCC आणि त्यानंतर सिद्धिविनायक B विरुद्ध कोकण बॉईज. हा डिसिजन पण त्यांनी पेंडिंग ठेवलंय ना. 3 चेंडू 11 धावा. बघा मॅच कुठे होती, मॅच आली कुठे. सिद्धिविनायक आणि 1 ओमकार. चला लवकर या. अज्जू सिद्धिविनायक अज्जू टॉस साठी या. 3 चेंडू 11 धावा. आता मात्र फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. फलंदाज बाद आणि आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. सिद्धिविनायकचे कॅप्टन दर्शन पाटील उर्फ लारा. ओम 11 वर्सेस NDC संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. सिद्धिविनायक ब संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. 2 बॉल 10 ची गरज होती. मोठा फटका आला नाहीये. या फटक्याने थोडीशी हवा काढली या मॅच ची. फलंदाज रनआउट. 1 बॉल आणि आता 9 करायचे आहेत. बद्री यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. काय कमबॅक केलंय वाल्मिकी 11चं मी कौतुक करेल. त्यांच्या गोलंदाजांचं कौतुक करेल. आणि याबरोबरच हा सामना जिंकलाय तो वाल्मिकी 11ने. 49 धावांचं संरक्षण केलं या मॅच मध्ये. आणि हार्ड लक आई साई संघ या स्पर्धेतनं बाहेर जातोय. खूप चांगला खेळ त्यांनी केला. मात्र विकेट काही गेले रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये. चला टॉस करूया आपण. सिद्धिविनायक आणि 1 ओमकार.